मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं त्याला नक्कीच बोलेन. विकृत भोंदूआबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणात नाव आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आला आणि आता त्यांचीच अडचण आणखी वाढताना दिसतेय. रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्याची मागणी जोर धरत आहे. पक्षातीलच अनेक महिला पदाधिकारी आता उघडपणे त्यांच्या विरोधात उभ्या राहताना दिसत आहेत. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये एक मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सोबत घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट घेतली आहे. ही भेट चाकणकरांना वाचवण्यासाठीच होती का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. नाशिक जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांनी चाकणकर विरोधात थेट मोर्चा काढलाय. काही ठिकाणी महिलांनी राजीनामेही दिलेत. पक्षात महिला सुरक्षित नाहीत. चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असा गंभीर आरोप देखील करण्यात येतोय. पक्षाची जे प्रतिमा मलिन होत चालली आहे आणि त्या अनुषंगाने रुपाली चाकणकर जे आहेत यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पण थांबवलं पाहिजे. आणि जर एखाद्या महिलेची प्रतिमा अशी कुठेतरी वारंवार कुठेतरी बोटं दाखवली जातात किंवा फेसबुकवर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून त्यांना ट्रोल केलं जातं, त्यांच्या पोस्टवर खाली ज्या विविध प्रकारच्या विचित्र अशा कमेंट्स असतात, यामुळे कुठेतरी पक्षाला गालबोट लागलं जात आहे वारंवार. आणि म्हणून पक्षाच्या संघटनेच्या महिला म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की पक्षाचा देखील त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्पष्ट दोन गट पडल्याचं चित्र दिसतंय. एक गट चाकणकरांच्या बाजूनं उभा आहे तर दुसरा गट त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या भूमिकेत आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. राज्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्याच भावना त्या थेट सुनेत्रा पवारांसमोर मांडणार आहेत. आता प्रश्न असा आहे की सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? चाकणकरांना दिलासा मिळणार की पक्षातून हक्कलपट्टी होणार? राजकारणात पुढे काय घडतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.